बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज मालवण बंद होता। मालवणकरांनी आज कडकडीत बंद पाळला। तमाम मालवणकरांचे मनपूर्वक आभार आणि तुम्हा सर्वांना एक मानाचा जय महाराष्ट्र, जय शिवराय। मालवण मधल्या छत्रपती शिवरायांचा जो पुतळा काल वाऱ्याने पडला, ताशी 45 किलोमीटर वेगाच्या, मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याप्रमाणे ताशी 45 किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने पडला। छत्रपती शिवरायांचा पुतळा महाराष्ट्रात पडण्याची ही पहिलीच घटना आहे। ज्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन मी साक्षात हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, ज्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन साक्षात नरेंद्र मोदींनी केलं होतं। हा साक्षात शब्द यासाठी वापरतोय कारण पुढारी न्यूजचे प्रसन्न जोशी, या प्रसन्न जोशींनी आपला निषेध व्यक्त करताना, म्हणजे पुसटचा निषेध व्यक्त करताना जवळपास 2 ते 3 वेळा साक्षात हा शब्द वापरला। साक्षात नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं। त्यांचे बोल असे असायला हवे होते, नरेंद्र मोदींनी साक्षात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं। साक्षात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं नरेंद्र मोदींनी। शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन साक्षात नरेंद्र मोदींनी होऊ शकत नाही। तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला देखील कळेल मला काय सांगायचंय। जो साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्याचं उद्घाटन झालेलं आहे, कारण लक्षात घेऊया आपण एवढा मोठा सोहळा, अशा प्रकारची पत्रकारांची वक्तव्य कानावर पडली तर तळपायची आग मस्तकात जाते। बरं, हे पत्रकार काही कालचे आजचे पत्रकार नाहीत, हे जुने जाणते पत्रकार, मुरलेले पत्रकार। प्रसन्न जोशी, तुमच्याकडनं तरी अशा विधानांची अपेक्षा नव्हती की साक्षात नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं छत्रपतींच्या पुतळ्याचं। साक्षात, हा साक्षात शब्द कुणाविषयी वापरायचा हे तुम्हाला कळू नये, हेच मोठं दुर्दैव। तुमच्याकडनं प्रसन्नजी अशा प्रकारच्या पत्रकारितेची अपेक्षा नाही, उभ्या महाराष्ट्राला या पत्रकारितेची अपेक्षा नाही। असो, तो माझा आजचा मुद्दा नाही। आज मालवणमध्ये मालवणकरांनी, सर्वसामान्य मालवणकरांनी उत्स्फूर्त बंद पाळला आणि ह्या बंदचंच प्रतीक म्हणून की काय, या नारायण राणे पिता पुत्रांच्या पोटामध्ये गोळे उठले, यांना उलट्या होऊ लागल्या, शिवसेना विरोधाच्या उलट्या होऊ लागल्या। हे कायमचं आहे ह्यांचं, ही ठेवलेली माणसं, ही भाड्याची माणसं ह्यांची। शिवसेनेच्या विषयी काही असेल, ही भाड्याची माणसं सोडून दिलेली असतात। श्वान सोडतात ना, श्वान, तशा प्रकारचे हे श्वान सोडलेले असतात। बरं, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? संस्कार मुळात कुणामध्ये असायला हवेत तेव्हा कुणामध्ये यायला पाहिजेत। नारायण राणेंचे आज तुम्हाला संस्कार दाखवतो मी, तेव्हा कुठे पोरांमध्ये संस्कार येतील ना। तुम्हाला नारायण राणेंचे संस्कार पाहायलाच हवेत, कारण आज मालवणकरांनी मालवण बंद ठेवलं ह्यांच्या विरोधामध्ये। आणि त्यातच भर म्हणून की काय, स्वतः आदित्य साहेब ठाकरे मालवणच्या किल्ल्यावर, त्यामुळे ह्यांचा जो योग जुळून आला, मळमळीचा अख्ख्या उलट्या बाहेर काढल्या ह्यांनी। आणि ही टगेगिरीसाठी उभा महाराष्ट्र ह्यांना जाणतो। ह्यांची भाषा, यांचं बोलणं, यांच्या शिवराळ भाषेचा उभ्या महाराष्ट्राला परिचय आहे। आणि महाराष्ट्राच्या नजरेमध्ये हे नारायण राणे परिवार एक असंस्कृत परिवार म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचयाचा आहे। मी मगाशी म्हणालो आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार। जरा एकदा हा व्हिडिओ पहा ना, नारायण राणेंचा व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर मग पोराचे गुण दाखवतो। काय म्हणतायत शेट, काय म्हणतायत जरा ऐका। घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेल, सोडणार का तुम्ही? कोण आहे रे? कोण आहे रे? कोण आहे रे? कोण आहे रे? पोलीस का आम्हाला आजमावतं काय दर वेळेला? बाहेरचे यायचे काय, यायचे इथे काय? हे चांगली गोष्ट आहे का? महाराजांचा पुतळा पडला आणि हे करायला येतात? कोण आहे रे? 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 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। नारायण राणे जर अशी प्रकारची वक्तव्य करत असतील, महिला पत्रकारावर तिचा बूम खेचत असतील आणि घरात घुसून मारून टाकीन वगैरे वगैरे, ह्या वयात शोभतात का ह्या गोष्टी? त्यानंतर मुलं कुठे मागे राहतील? मग
बापानेच अशा प्रकारची स्टेटमेंट केली तर मुलं कुठे मागे राहतील. खरं तर मला नवल वाटतं कोकणवासियांचं, ज्यांनी कोणी सिंधुदुर्गवासियांनी, ज्यांनी कोणी रत्नागिरी सिंधुदुर्गवासियांनी ह्यांना निवडून दिलं, ह्याच्या पारड्यात मतं टाकली, आज खरंच तुम्हाला तुमच्या त्या मताचा, दिलेल्या मताचा पश्चाताप नक्की होत असेल. 4-500ला आपण जे विकलो गेलो ना, 4-500ला, याचा तुम्हाला पश्चाताप नक्की होत असेल. कारण आज जर त्यावेळेस विकलो गेलो नसतो, 4 डिसेंबरची वेळ ही, 4 डिसेंबरला हे उद्घाटन झालं, मोठा गाजावाजा झाला, 40-45 दिवसात हे स्मारक उभं केलं, याच्याविषयी तांत्रिक गोष्टी मी सांगेनच. पण लक्षात घ्या, हे महाराजांचं स्मारक हे मुळात कायमस्वरूपी नव्हतंच. हे फक्त निवडणुकांच्या काळापुरतं होतं. त्या एका स्मारकाचं उद्घाटन करून महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं वातावरण तयार करायचं, ज्याला भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होईल, हे फक्त निवडणुकांच्या काळापुरतं स्मारक होतं. ही असल्या प्रकारची पैदाईश, ज्या प्रकारे बाहेर उभी राहून नरेंद्र मोदी की जय, भाजप की जय, मोदी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे, जिथे छत्रपती शिवरायांचा पुतळा आडवा झालेला आहे, तिथे अशा प्रकारच्या नरेंद्र मोदींच्या घोषणा देऊन यांनी हे कुठल्या मनाचे आहेत आणि कुठल्या थराचे आहेत, स्तराचे आहेत म्हणता येईल, याचा परिचय महाराष्ट्राला घडवून दिला. ही पैदाईश सामान्य असूच शकत नाही. विचार करा ना, बदलापूरमध्ये ज्या वेळेस म्हणजे अशा प्रकारचा घाणेरडा प्रसंग घडला, त्यावेळेसही महाराष्ट्र बंद करायचा नाही. इथे जर पुतळा पडतोय तिथेही आंदोलन करायचं नाही. ही आहे आता आपल्या लोकशाहीची अवस्था. या पुतळ्याविषयी अनेक गोष्टी आहेत, तांत्रिक गोष्टी आहेत, तुम्हा सर्वांपर्यंत बऱ्याचशा पोहोचल्या असतील. पण काही एक्सपर्ट्सच्या मते, जे पुतळा स्थापत्याचे जे विशारद आहेत, त्यांच्याकडनं जे महत्वाचे मुद्दे काय मिळतात माहितीये का? महत्वाचा सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे हा जो पुतळा असतो, हा जर 15 फुटाच्या वर जात असेल, 15 फुटाच्या वर, तर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग इन्व्हॉल्व्ह होते. त्यात तुम्हाला इंजिनियर ठेवावे लागतात. कारण 15 फुटाच्या वरचं बांधकाम हे तुम्हाला त्या शास्त्राप्रमाणेच करावं लागतं, नाहीतर ते टिकणार नाही. तुम्हाला आर्किटेक्ट ठेवावंच लागेल तिथे. तो वास्तुविशारद असायलाच हवा, पुतळा विशारद असायलाच हवा सोबत तिथे. पुतळा घोड्यावर असेल तर त्याच्यासाठी काय नियम असतात, पुतळा पायांवर उभा असेल तर काय नियम असतात, किंवा इतर देवी देवतांचे जर पुतळे असले त्यासाठी काय नियम असतात, कशा प्रकारे त्याला बॅलन्स करायचा असतो, घोड्यावरच्या 3 पायांचा आपण कसा बॅलन्स करतो, 4था पाय आपण कसा हवेत ठेवतो, किंवा काही वेळा जसे तुम्ही झाशीच्या राणीचे पुतळे पाहाल, छत्रपती शिवरायांचेही पाहाल, 2च पायांवर घोडा उभा असतो, 2 पाय पूर्णतः हवेत असतात, घोड्याचा बॅलन्स मागे असतो, तरी देखील ते पुतळे स्पष्टपणे व्यवस्थितपणे उभे असतात. हा पुतळा स्पष्टपणे 2 पायांवर उभा असताना देखील हा कसा काय पडला गेला? याचं सगळ्यात महत्वाचं कारण वास्तुविशारद, पुतळा विशारद सांगतात की हे कारण आहे पुतळ्याच्या बाबतीतली क्वालिटी. बरं, पुतळ्यात ज्याने काय गोलबंगाल करायचं ते केलं, पैसा खायचा त्याने खाल्ला, पण ज्यांनी कुणी याला क्वालिटी चेकचं अप्रुव्हल दिलं ते देखील तितकेच जबाबदार आहेत. तुम्ही जर पाहिलं असाल, पुतळा पडल्यानंतर पुतळ्याच्या आतमध्ये जे कॉलम्स वापरले गेले, जे लोखंडी चॅनल वापरले गेले, ते कॉलम तुमच्या माझ्या घरात, विशेषतः चाळींमधल्या घरांमध्ये माळ्यावर माळा चढवताना ते कॉलम वापरले जातात. इतके खालच्या दर्जाचे हे कॉलम वापरले गेले. 35 फुटी पुतळा होता. बांधणारा जयदीप आपटे जो कोणी असेल, बरं मी एक विशेष तुम्हाला सांगतो, हा आपटे असो, नाही तर गोडबोले असो, नाही तर जोशी असो, नाही तर कुलकर्णी असो, विषय हा नाहीये. शिवसैनिकांनो लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये स्वतःला वाटून घेऊ नका. हे कोण आहेत? आपटे आडनाव आहे म्हणून. आपटे आडनावाचा इथे प्रश्न नाही. प्रश्न जातीचा, धर्माचा, पंथाचा नाही. मी पुन्हा सांगतो, प्रश्न आहे ज्यांनी कुणी हे बांधलं त्याच्या मागची त्यांची मनीषा काय होती, त्यांची महत्वाकांक्षा काय होती, या सगळ्या मागे ते महत्वाचं आहे. आपण काय करणार, तो आपटे आहे किंवा गोडबोले आहे किंवा जोशी कुलकर्णी याच्यामध्ये आपण अडकून राहिलो तर आपला मूळ जो उद्देश आहे, या सरकारला त्याची चूक दाखवून देण्याचा, तो उद्देश असफल होणार. तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवलं जाणार, लक्षात घ्या. त्यामुळे या गोष्टीमध्ये कुठेही अडकू नका. 24 वर्षाचा मुलगा असेल, 24 वर्षाच्या मुलाने समजा एवढं मोठं काम घेतलं असेल, तरीही त्याच्यामध्ये चूक मला काही दिसत नाही. 24 वर्षाची मुलं देखील ही कामं करू शकतात. असं कुठेही नाही की 24 वर्षाचा मुलगा हे काम करू शकत नाही. पण सगळ्यात महत्वाचं, अनुभव किती आहे, या कामांचा अनुभव किती आहे. बरं, ह्या कामामध्ये समजा अनुभव नसेल, हे नवीन काम असेल, तर त्याच्यासाठी जे स्ट्रक्चरल ऑडिट करतात, जे इंजिनियर असतात, जे विशारद असतात, त्यांच्याकडनं या सगळ्याचं अप्रुव्हल घेतलं गेलं होतं का ज्यावेळेस स्ट्रक्चर उभं केलं गेलं. कित्येक
विशारद ह्या बाबतीत सांगतात की महाराजांचा जो पेहराव होता, महाराजांची जी तलवार होती आणि ज्या प्रकारे दुसऱ्या हातामध्ये महाराजांनी म्यान पकडलं होतं, अशा प्रकारचं म्यान पकडून महाराजांचा कधीही तलवार घेतलेला कुठलाही पुतळा पाहण्यात नाही. म्यान धरलेला, म्यान महाराज कधी धरत नसतात. म्यान त्यांच्या कमरेला कायम असतं, लक्षात घ्या. त्यामुळे असा म्यान धरलेला हा पुतळा पहिल्यांदाच पाहण्यात आला होता. पुतळ्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव असतील, पुतळ्याची ती कपड्यांची रचना असेल, बऱ्याचदा तो झगा वेगळ्याच पद्धतीचा पाहण्यात आला. हा झगा यापूर्वी कधी पाहण्यात आला नव्हता. किंवा अनेक गोष्टी आहेत. या पुतळ्याचा जो पाया पाहण्यात आलाय, हा पाया फार थोड्या प्रमाणात खोल होता. म्हणजे वास्तुविशारदांच्या प्रमाणे किंवा पुतळा अभ्यासकांच्या प्रमाणे ज्यावेळेस पुतळा हा समजा 108 110 फुटांचा वर असेल तर कमीत कमी 70 फूट ते 80 फूट त्याचा पाया असायला हवा. आता हा 35 फुटी जर पुतळा असेल तर कमीत कमी 20 ते 22 फूट याचा पाया असायला हवा होता, जो पाया तिथे पाहण्यात आलेला नाही. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, जमिनींचा सर्वे देखील तितकाच महत्वाचा असतो. कुठल्या जमिनीवर हा होतो. आता इथे जमिनीपेक्षा हवेचा सर्वे व्हायला हवा होता. हवा कशी आहे, खारी हवा आहे का, किंवा हवेचा वेग, इथे सर्वसामान्य वेग काय असतो, ह्या वेगामध्ये ह्या पुतळ्याला टिकून राहण्यासाठी काय काय, कारण हा पुतळा काय 8-10 5-6 वर्षांसाठी नसतो. पुतळा उभारल्यानंतर तो कमीत कमी 40-50 वर्ष तरी राहावा, हे त्याच्या मागचं एखादं लॉजिक असू शकतं. किंवा आज पुतळा उभारलाय, पुढच्या 5 वार्षिक मध्ये पुन्हा पुतळा उभारायचा असं होत नसतं. त्यामुळे जमिनीचा, हवेचा, सगळ्यांचा 45 किलोमीटर वेगाचे वारे म्हणजे अति सामान्य वारे, त्याच्यापेक्षा जास्त वारे, याही पेक्षा जास्त वारे तिकडे सरदार पटेलांचा पुतळा झेलतोच आहे की. लक्षात घ्या, मी मागाशी सांगितलं 50 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यात नारळ पडत नाही, किंवा 50 किलोमीटर वेगाच्या हाताची साधी फूक जरी मारली तुम्ही, ती 8 किलोमीटर वेगाने पळते. म्हणजे तुम्ही 6 पट वेगाने फूक मारली तर पुतळा पडणार का, या गोष्टीचा विचार करा. टेक्निकल गोष्टी अनेक आहेत. क्वालिटीच्या बाबतीत हा पुतळा 0% बसत होता. आतून संपूर्णतः पोकळ पुतळा, बाहेरून तो भरीव दाखवायचं काम केलं आणि आतून कॉलमच्या आधारे हा उभा केला गेला, ज्याचे कॉलम हे लोखंडी होते. पुतळा हा स्वतःमध्ये लोखंडी होता. हा पंचधातूचा बनू शकला असता, समजा पंचधातू तितका मजबूत होत नसेल तर कमीत कमी इतर मिश्रण करून हा धातू टिकाऊ करण्याची जबाबदारी या पुतळाकारांची होती, या शिल्पकारांची होती. ते देखील झालं नाही. ज्या मुलाविषयी मगाशी मी उल्लेख केला, आपटे हा जो कोणी असेल, हा कुणाचा तरी मित्र आहे म्हणून ह्याला जर हे कॉन्ट्रॅक्ट मिळणार असेल तर हे मात्र चुकीचं आहे. आपली मैत्री कुठेतरी दुसरीकडे दाखवा, इथे नको. आता 1.5 फुटाच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवणाऱ्याला तुम्ही अचानक 35 फुटाचा, तोही लोखंडी मातीच्या मूर्त्या बनवणाऱ्याला लोखंडी पुतळा बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट देणं हे देखील चुकीचं आहे. उद्या तुम्ही दवाखान्यात डॉक्टरांच्या हाताखाली काम करणारा जो कंपाऊंडर असतो, जो तुम्हाला गोळ्या काढून देतो, त्यालाच उद्या म्हणाल डॉक्टर म्हणून तुम्ही चेक करायला सुरुवात करा, असं होत नसतं. लक्षात घ्या. मला सांगायचं काय त्यामागचा उद्देश लक्षात घ्या. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. 1961 मध्ये गेटवे ऑफ इंडिया, मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या समोरचं जे यशवंतराव चव्हाणांनी ज्यावेळेस मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी समोर, ताज हॉटेलच्या बरोबर समोर एका अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं. तो अश्वारूढ पुतळा आजही समुद्र किनाऱ्यावर, गेटवे ऑफ इंडियाची हवा जर तुम्ही पाहाल पावसाळ्यामध्ये तर तुम्ही चकित व्हाल. पण तो पुतळा आजही दिमाखात तसाच उभा आहे. शेवटी कसं असतं, मी काल परवाच ऐकलं होतं, सिमेंटमध्ये किती जान आहे हे महत्वाचं नाही, बांधणाऱ्याच्या रक्तात किती इमान आहे हे जास्त महत्वाचं आहे. प्रतापगडावर देखील अशाच प्रकारचा एक पुतळा जवाहरलाल नेहरूंनी देखील त्याचं उद्घाटन केलं आहे. तो आजही 1955चा पुतळा आजही तसाच दिमाखात उभा आहे. मग ह्या पुतळ्यामध्ये असं काय गौडबंगाल झालं, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी वाव आहे, या गोष्टी लक्षात घ्या. आता ह्याची जबाबदारी राज्य सरकारने नेव्हीवर टाकलेली आहे, त्यानंतर शिल्पकारावर टाकलेली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगैरे काहीतरी नोंद होते म्हणा, तो वेगळा भाग राहिला. पण नेव्ही, आर्मी, एअरफोर्स या गोष्टी आपल्या मनात त्यांच्याविषयी एक चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे ह्यांचं नाव पुढे करून कुठेतरी हा वाद शमवण्याचा किंवा हा विवाद टाळण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातोय. विचार करा, हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम आहे, पण नाव कुणावर टाकलं जातं, हे नेव्हीवर टाकलं जातं. अनेक गोष्टी आहेत. मालवणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हे काम झालेलं आहे, याची आपण माहिती काढली. आणि या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पण ह्या पुतळ्याच्या क्वालिटी विषयी मला वाटतं काही पत्रव्यवहार झालेले आहेत, त्याच्याविषयी माझ्याकडे खास असे पुरावे नाहीत.
पण जर त्यांचं देखील म्हणणं नाही असेल, मग ह्याला अप्रुव्हल देणारे कोण होते? या सगळ्यांची चौकशी मात्र नक्कीच झाली पाहिजे. राहिला प्रश्न ह्या टघ्यांचा. जाता जाता एवढंच सांगतो ह्या टघ्यांना, हे 4 दिवस मस्तीचे असतात. हे 4 दिवस मस्ती. शेवटी शिवसेनेचा तो वाघ होता, तो आतमध्ये शिवसेनेचा वाघ आलाही वाघाच्याच आवेशात आणि गेलाही वाघाच्याच आवेशात. तुम्हाला पाहायचंय आदित्य साहेब बाहेर जाताना कसे गेले, तर एकदा पहा, हा व्हिडिओ पहा. आदित्य साहेब बाहेर जाताना छत्रपती शिवरायांच्या घोषणा यांच्या नाकावर टिचून देऊन गेले, जे नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा ठोकत होते. असो, तो आपला विषय नाही, राजकारणाचा आपला विषय नाही. पण आज ह्यांच्या बुडाखाली अशी काही आग लावून गेले. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या ठिकाणी देखील हे नरेंद्र मोदींच्या घोषणा देऊ शकतात. तर शिवराय प्रेमींनो, शिवसेना प्रेमींनो, आपल्याला ह्या बाबतीत योग्य ती कारवाई करणं फार गरजेचं आहे. आणि आज तिथे जाऊन उभ्या महाराष्ट्राचं लक्ष देखील वेधणं हे फार गरजेचं होतं, जे आदित्यजी साहेबांनी करून दाखवलेलं आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करून योग्य त्या प्रशासनाला योग्य त्या कारवाया करण्याचे देखील त्यांनी आदेश दिलेले आहेत. भले आम्ही विरोधकांमध्ये असू, पण तरी देखील महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने याच्यामध्ये लक्ष घालणं जे गरजेचं होतं ते स्वतः आदित्य साहेबांनी आज तिथे केलेलं आहे. कारण भविष्यात हेच प्रकार पुन्हा पुन्हा घडू शकतात, यासाठी हा सारा प्रकार करणं गरजेचं होतं. यांचं काय हो, या उपट सोंड्यांचं कोण घेऊन बसलंय? तुम्हाला मगाशीच म्हणालो, ही पैदाइश काही सर्वसामान्य नाही. त्यामुळे या असल्या घाणेरड्या व्यक्तिमत्वांकडे किती लक्ष द्यायचं आणि ह्यांना किती मनावर घ्यायचं याचा देखील विचार करायला हवा. असो, या निलेश राणे, नारायण राणे ह्या लोकांना बाजूला करा, आपल्या कामावर फोकस ठेवा शिवसैनिकांनो, आणि या महाराष्ट्रावर भविष्यामध्ये शिवशाहीचं, छत्रपती शिवरायांच्या विचारांचं, शिवसेनेचं सरकार पुन्हा घेऊन यायला याच्यामध्ये मदत करा. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.